नमस्कार. मालवणच्या लेकी या युट्यूब चॅनल मध्ये मी मीनू तुमचं स्वागत करते. आज दिवस आहे 7वा आणि आज आम्ही आलो आहोत देवी माऊली पराड येथे देवी माऊलीचं दर्शन घ्यायला. चला तर मग त्या देवीबद्दल थोडीशी माहिती घेऊया. नमस्कार. आज आम्ही आलो आहोत पराड येथे दुर्गा माऊलीचं दर्शन घ्यायला. तर मग जाणून घेऊया माऊली बद्दल थोडं काही. काका, मला सांगा, देवीची स्थापना साधारण कधीपासून झाली? किती वर्षापूर्वी? 250 वर्षापूर्वीचा हा दिवस. आणि देवीची साधारण तुम्ही उपासना कधीपासून करता? मी जवळजवळ सांगते 55 सालापासून देवीची सेवा 55 सालापासून करते. लहान असल्यापासून? लहान असल्यापासून. हो, लहान असल्यापासून 7 वर्षाचा होते. आणि इथे मग देवीचे घट वगैरे कधीपासून? नवरात्र 9 दिवस उत्सव असतात आणि पुढच्या महिन्यात कार्तिक कृष्ण पक्ष तृतीयात ते जत्रा असतं, दही घालू. आणि आता ह्या नवीन मंदिर काम केलं ना, त्या प्रत्येकाचा आम्ही वाढदिवस साजरा करतो, वर्धापन दिन साजरा करतो. तो असा वैशाख शुद्ध पंचमी 1 तारीख. बरोबर. हे तारीख निश्चित सांगू नाही. आता यंदा तारीख चढली 21 एप्रिल 26 सालात. आणि काय कार्यक्रम होतात? आणि देवळात कार्यक्रम हे 3च होते. आणि होळी तिकडे जी भावे मंदिर आहे ना, ते होळीचा कार्यक्रम होता गावघरात. आणि हे मंदिर बांधलं कधी गेलं? मंदिर पूर्वीचं असं. आता आम्ही 93 सालापासून या काम केलं. पूर्ण मोठं मंदिर. आणि पूर्वी काय होतं? छोटी मूर्ती होती काय? हो, ही मूर्ती तर ही म्हणजे स्वयंभू मूर्ती. आणि ही जी मूर्ती पाठी दिसता तुमका ना, ही उत्सव मूर्ती म्हणून आम्ही बसवली. एका सुभाष सारी म्हणून उभई होतो, तो नवच बोललेलो की माझं जर काम झाला तर मी मूर्ती देईन. तर आता ती मूर्ती काय करायची? बरोबर. फसवघ्यायची नाही ना काही. म्हणून मी ते देवा वर्धापन दिन होता, वाढदिवस. तेव्हा गोव्यातले भटजी येतात, 21 भटजी असते माझ्याकडे. त्या भटजीच्या हस्ते मी 2 दिवस त्याचं विधी करून एका उत्सव मूर्ती म्हणून वर स्थापना केली. ते म्हणाले, सगळे भटजी काय म्हणले, उत्सव मूर्ती म्हणून ती काय ठेवा, कारण स्वयंभू स्थान तुमच्या जागेवर राखाली म्हणून ती का उत्सव मूर्ती म्हणून वर ठेवली समजला. आणि अशी स्थापना तिची केली. आता जवळजवळ 15-16 वर्ष झाली. तुम्ही लहान असल्यापासून इथेच आहात? हो, इथेच ह्याच सांभाळते. मी 12-5-17 सगळे एकट्याकडे अधिकार आहेत सगळे. आणि मी ह्याच सांभाळते सगळं. आणि माझ्या बरोबर हरिजन, पटेल हे माझं गावघर आणि तारी पराडकर ही सगळे लोक असतात. पूर्ण तारी पराडकर लोक हे जेवणच ना, हे लांब लांब असतात. ही कार्यक्रमात उत्सवाक आणि सणाक येतात. तुमची वैयक्तिक देवी आहे? हो, वैयक्तिक देवी. त्यामुळे हे ट्रस्टी नाही. लक्षात आलं ना? स्वतःच्या खर्चाने म्हणजे इथला देवीचा खर्च वगैरे तुमचा स्वतःचा असतो? हो, स्वतःच. उत्पन्न मला ते मिळतं, खर्च मीच करतो, सर्व सांभाळतो मीच. हो, कारण मंदिर एवढं छान देखभाल करणं किंवा हे करणं, सगळ्या गोष्टी जे घडवणं हे मी एकटं करतो, सगळ्यांच्या सहकारात. बरं काका, धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिलात आणि आम्हाला एका नवीन देवीचं दर्शन घडलं. आज आम्ही दुर्गा देवी बद्दल जी माहिती घेतली तशीच माहिती नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला नक्की उद्या देऊ. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटू. धन्यवाद.